आज एमओयू साईन झालेल्या महत्त्वाची घडामोड घडलेली आहे रत्नागिरीच्या विमानतळाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल म्हणावं लागेल. काय एकंदरीत सांगाल आणि कधीपर्यंत? रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित होणारा जिल्हा आहे आणि पर्यटक देखील फार मोठ्या संख्येनं रत्नागिरीमध्ये येत असतात. उद्योजकांना पर्यटकांना एक प्रवासाचं दालन खुलं व्हावं यासाठी विमानतळाचं आपण नियोजन करतो आणि ते विमानतळ त्याची धावपट्टी जी आहे ती कोस्टगार्डची आहे. टर्मिनल बिल्डिंग ही महाराष्ट्र विमान कंपनीची आहे. त्या दोघांमध्ये विमान सुरू करण्यासंदर्भातला आज एमओयू झाला. पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. परंतु आजचा दिवस हा 75% स्वप्नपूर्तीचा होता. 25% आता विमान उडाल्यानंतर स्वप्न पूर्ण होईल. त्याच्यामुळं रत्नागिरीकरांची जी अपेक्षा होती की विमानतळ सुरू व्हायची त्याला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे. या विमानतळाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल? तर मी सांगितलं ना, पर्यटनाच्या दृष्टीनं फायदा होईल. थोडंफार एअरस्ट्रीप आता वाढवण्याचा देखील आपण निर्णय घेतो आहे. त्या विमानतळामध्ये बचत गटांना स्टॉल असावेत अशा पद्धतीची देखील आम्ही भूमिका घेतो आहे. स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि पर्यटक आल्यामुळे देखील रोजगार निर्मिती होते. त्याच्यामुळे उद्योजकता आणि पर्यटन याचा फार मोठ्या पद्धतीने विकास रत्नागिरी शहर आणि परिसराचा होईल. GDP आपला ऑलरेडी 2,48,000 आहेच. फक्त याच्यामधला मुद्दा असा राहतो की विमान सेवा सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे उद्योग करण्याची सक्षमता आहे, पर्यटनात येऊन पैसे खर्च करण्याची सक्षमता आहे, ती लोक येत असतात आणि त्याच्यामुळे त्या भागाचा विकास होत असतो. त्याच्यासाठी हे विमानतळ आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या एअर अलायन्स नावाच्या कंपनीनं ही विमानसेवा करण्याचं निश्चित केलेलं आहे. पहिलं विमान जे येईल ते 72 सीटर असेल आणि त्याच्यानंतर धावपट्टी जर वाढवली तर अजून मोठी विमानं या ठिकाणी येऊ शकतात. पर्यटनाच्या दृष्टीने कपूर साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली 5 स्टार हॉटेल आले पाहिजे रत्नागिरीमध्ये. मी त्याच्यावर देखील सांगितलं ना की एक जयगडला 5 स्टार हॉटेल आलेलं आहे महिंद्राचं. त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि रत्नागिरी शहराच्या परिसरामध्ये म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जवळ एक 5 स्टार हॉटेल करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे आणि वर्षभराच्या ते 5 स्टार आणण्याच्या दृष्टीनं देखील माझ्याकडनं प्रयत्न होतील हे जाहीरपणानं मी सांगितलं आहे. महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे जे MD आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलं की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल. घ्या ना. आमदारांची बैठक बोलवली साधारणपणे मागच्या काही दिवसांमध्ये चर्चा सुरू आहे. आमदार पुन्हा एकदा कुठून जाऊ शकतात या पार्श्वभूमीवरती ज्या घडामोडी घडत आहेत चर्चा सुरू आहे त्यावरती तुम्ही एक प्रमुख नेते आणि अशी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या 9 खासदारांची देखील बैठक लावलेली होती. त्यातले 6 खासदार आमच्याकडे आले. तसेच जरी बैठक लावलेली असेल तर येणारे काय थांबणार नाहीत. शेवटी ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीनं शिवसेना पुढे जाते, याच्यामध्ये बघा ना, या 15 दिवसामध्ये 6 खासदार आले. सचिन भाऊ अहिर आले, त्याच्यानंतर गोकुळ गीते आले, त्याच्यानंतर किरण सरनाईक आले. म्हणजे 3 विधान परिषदेचे आमदार देखील शिवसेनेमध्ये आले. तर शिवसेनेचा विधान परिषदेचा आकडा देखील आता 14 पर्यंत गेलेला आहे. आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी 50 असेल ना, 30 कोटीने कमी आले काय ते? 4.5 वर्षापूर्वी त्यांनी हा आकडा 50 कोटी फोडला होता. खासदारांच्या प्रवेशाच्या वेळी ॲडव्हान्स 15 कोटी आणि तो थेट 50 कोटीपर्यंत जाणार असं सांगितलं होतं. आता 20 कोटीचा आकडा त्यांनी फोडला आहे. पण ह्याच्यावर तुम्ही पण विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळं पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी अनेक वेळा सांगितलं आहे की संजय राऊत हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात म्हणूनच आता फक्त UBTचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो अशी घोषक टीका जी आहे ती संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केलेली आहे. प्रत्येकानं थोडा मागचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी त्यांच्या बंधुराजांना त्यांच्या तब्येतीसाठी फोन करणारे देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबच होते. एवढी संवेदनशीलता असणारे आमचे नेते आहेत. त्यांच्यामुळं त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे, देशातल्या जनतेचा आशीर्वाद आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत होईल आणि पुन्हा एकदा शिवसेना वाढीच्या दृष्टीने ते कार्यरत होतील. नाही तर टायगर 3-4 काय म्हणायचं. याच 8 दिवसामध्ये मी आपल्याला सांगितलं की पहिले 6 खासदार आले, नंतर आपले सचिन अहिर आले, ते थेट उपसभापती झाले. त्यानंतर किरण सरनाईक आले, त्याच्यानंतर गोकुळ गीते आले. त्याच्यामुळे प्रवेशाचा ओघ हा चालूच आहे. जाऊ दे ना, रोज सकाळी ते बोलतात, त्याला आपण काय करायचं. हां,
आतापर्यंत शिवसेना राम मंदिरावर काहीतरी बोलत होते. राम रक्षा आंदोलन सुरू करायला 2 तास सुरू होते. पण किती दुर्दैव आहे बघा, ज्यावेळी आमचा राणा जे आमदार आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं रामरक्षा म्हटली त्यावेळी त्यांना उचलून जेलमध्ये टाकलं आणि आता रामरक्षा स्वतः म्हणायला निघालेले आहेत. त्याच्यामुळे जे काँग्रेसबरोबर गेले त्यांनी किती रामरक्षा जरी म्हटली तरी त्याचं परिवर्तन मतामध्ये होईल अशी काही शक्यता आता राहिलेली नाही. पण मुंबई असेल, पुणे असेल किंवा कोकण असेल, संपूर्ण महाराष्ट्रात एक जवळपास मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी पडला. आज मी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे, पोलीस अधीक्षकांची चर्चा केलेली आहे. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर देखील आपत्कालीन बैठकीची व्यवस्था आम्ही केलेली होती, ती देखील बैठक घेतलेली आहे. त्याच्यामुळे सतर्क यंत्रणा आहे. NDRF देखील चिपळूणमध्ये तळावर येऊन थांबलेली आहे. सर, अनेक ठिकाणी हायवेवर पाणी तुमचं आहे, तर त्या संदर्भात आपण काही सूचना दिली आहे हे त्याच्यासाठीच बैठक होती ना, त्याच्यासाठीच बैठक होती, त्याच्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्याच्यासाठीच SP-शी बोललो. साहेब आतापर्यंत म्हणजे शिवसेनेचे आमदार किंवा लोकप्रतिनिधी संपर्कामध्ये येऊ तिथपर्यंत ठीक होतं, पण आता काँग्रेसचे पण काही आमदार किंवा महाविकास आघाडीचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत, त्याच्यामध्ये सगळे पक्ष आले.